मतदानाचा हक्क आपण बजावला कसं? लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार हा अतिशय महत्वाचा आहे. निवडणूक छोटी असो की मोठी असो, आपण मतदान करून आपलं कर्तव्य पार पाडणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज ग्रामपंचायतमध्ये मतदान केलेलं आहे. निवडणूक जरी छोटी असली तरी हेच सगळे कार्यकर्ते किंवा नागरिक वर्षानुवर्ष मला मतदान करत आलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना देखील मतदान करणं हे माझं कर्तव्य आहे. तर जनतेतून सरपंच निवडला जातोय, काय अपेक्षा आहे या सगळ्यांकडून? खाली मतदान केले नाही, अपेक्षा आता म्हणजे या गावामध्ये जवळजवळ अनेक प्रकारे विकासाची कामं झालेली आहेत. आता प्रश्न असा आहे की नागरिकांचे जे वैयक्तिक लाभाचे प्रश्न आहेत किंवा व्यक्तिगत प्रश्न आहेत त्याच्यामध्ये त्यांना मदत करणं, वेळेला उभं राहणं हे महत्त्वाचं असतं आणि ते आम्ही सगळे करत आलेलो. तर राज्यात जे सत्तांतर झालं त्यानंतर ही पहिली निवडणूक होती, तर कसं चित्र दिसतंय तुम्हाला? गेल्या अनेक दिवसांपासून आढावा घेतला असेल, कोणत्या गटाकडे नेमकं मतदारांचा कल दिसतो? ग्रामपंचायतची निवडणूक आणि राज्याची निवडणूक याच्यामध्ये फार फरक आहे. या दोन्हीचा संबंध लावता येणार नाही. हे गाव पातळीवरचे प्रश्न असतात, कधी कधी भागाभागाचे प्रश्न असतात. त्यामुळं याला राज्याच्या निवडणुकीसाठी बरोबर किंवा राज्याच्या राजकारणाबरोबर जोडणं बरोबर नाही. पवार साहेबांचा गट जो आहे तो या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत म्हणजे खास करून आंबेगाव तालुक्यात सक्रिय दिसलेला नाहीये. काय नेमके संकेत घ्यायचे यातून सगळ्या जनतेला? मी सांगितलं, राज्याचं राजकारण आणि देशाचं राजकारण हे वेगळं राजकारण आहे. गावच्या निवडणुकीमध्ये साधारणतः दुसऱ्या गावचे लोक किंवा आणखीन कोणी येऊन त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही. स्थानिक पातळीवरच ही निवडणूक लढवली जाते. साहेब, ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे, मात्र इतर स्थानिक स्वराज्य संस्था जसं की जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिकेच्या मात्र निवडणुका रखडल्या आहेत, काय सांगाल? त्याच्यामध्ये असं आहे की जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एवढ्यासाठी थांबलेल्या आहेत की ओबीसी प्रश्नाच्या संदर्भात जे काही एक निर्णय करायचा आहे तो निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्ट याच्या संदर्भातला निर्णय देत नाही तोपर्यंत स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेणं थोडं अवघड आहे आणि म्हणून त्या निवडणुका थांबलेल्या आहेत. साहेब, ऊसाचा गळथाकाम सुरू झालेला आहे, मात्र ऊस तोडण्यापूर्वी ऊसाचा बाजारभाव निश्चित करावा अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे, काय सांगाल? असं याचा बाजारभाव केंद्र सरकारने आधीच निश्चित केलेला असतो. त्याचं सूत्र आहे की रिकव्हरी प्रमाणे त्याचा बाजारभाव ठरला जातो आणि त्याप्रमाणे आपण त्यांना ऊसाची किंमत देत असतो. सुप्रियाताईंनी संसदेत खासदारकी रद्द व्हावी तटकरेंची पत्र दिले. मला वाटतं आज या प्रश्नावर आपण चर्चा करू नये. अजितदादांच्या आईने आता मतदान केलं आणि त्या ठिकाणी भावना व्यक्त करताना त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्या हयातीतच अजितदादा मुख्यमंत्री व्हावे. कधी हा योग येऊ शकतो असं वाटतं तुम्हाला? आणि त्यांची जी भावना आहे ती पूर्ण कधी होऊ? त्यांचं ते स्टेटमेंट मी पाहिलं टीव्हीवर. त्यांनी स्वतःहून काय असं म्हटलेलं नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुमचा मुलगा मुख्यमंत्री कधी होणार, ते म्हटले माझ्या हयातीत मला झालं तर बरं आहे, पण शेवटी काय सांगतात नाही, शेवटी नशिबावर सगळं असतं. तुमची इच्छा आहे की ते साहेब दादा पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी? नाही, आता ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत बोलू आपण.
राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणूक प्रक्रियेतील मतदान आज होत आहे. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो व आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मूळ गावातही या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जरी पक्षीय राजकारणाचा संबंध नसला तरी सर्व राजकीय नेत्यांची ग्रामपंचायत निवडणुकांवरती मात्र बारकाईने लक्ष असतं. यावेळेस ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच हा थेट जनतेतून निवडला जाणार असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मतदार राजा हा आज आपलं मत या मतपेटीमध्ये बंद करणार असून याचा निकाल उद्या म्हणजे दिनांक 6 नोव्हेंबर रोजी लागणार असून कोणत्या ग्रामपंचायतमध्ये नक्की कोणते प्रतिनिधी निवडले जाणार आहेत याची उद्या सर्व माहिती मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जरी पक्षाचा थेट संबंध येत नसला तरी कोणत्या पक्षाचे किंवा कोणत्या पक्षाच्या कोणत्या गटाचे किती सरपंच निवडून आले याची चर्चा मात्र निकालानंतर होत असते. त्यामुळं या ग्रामपंचायत निवडणुकांना विशेष महत्त्व असतं. या ठिकाणी आपण आज राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मूळ गावी निरगुडसर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी सकाळपासूनच मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे. रांगा लावून मतदार या ठिकाणी मतदान करत आहेत. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर, पुणे.